जिल्हा परिषद भरती 2022 साठी तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणार आहात, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। जिल्हा परिषद भरती 2022 मध्ये जी महत्त्वाची पदं आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका कशी येत असते त्याचा अभ्यासक्रम सविस्तर काय असणार आहे, प्रश्नांमध्ये ग्रामसेवकसाठी कशाचे प्रश्न विचारले जातात, त्याला तांत्रिक प्रश्न असतात का, आरोग्य सेविकेला, विस्तार अधिकारी, पंचायत कृषीमध्ये तांत्रिक प्रश्न असतात का, अंगणवाडी सेविकेसाठी कुठले प्रश्न विचारले जातात, तांत्रिक प्रश्नांचा समावेश असतो का, प्रश्नपत्रिका नेमकी कशी येते, अशी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की संपूर्ण तुम्हाला टॉपिक वाईज या ठिकाणी सविस्तर अभ्यासक्रम देखील सांगणार आहे। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, पुढील अपडेटसाठी अशा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ग्रामसेवक पदाची माहिती बघूयात। जी महत्त्वाची पद आहे, ज्या ठिकाणी सामान्य विद्यार्थी अप्लाय करतील अशाच पदांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला इतर पदांची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। जसं की ग्रामसेवक असेल, सर्वच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करतील। विस्तार अधिकारीमध्ये सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतात। आरोग्य सेवक पदासाठी सर्वच 10वी पासचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात। आणि या सर्व पदांची शैक्षणिक पात्रता ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलमध्ये ऑल व्हिडिओजमध्ये जा, तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला भेटतील। तर पहा आता ग्रामसेवक हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, या पदासाठी नेमकी परीक्षा तुमची कशी होते। जिल्हा निवड मंडळ समितीमार्फत तुमची यावेळेस देखील 2022 मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। लक्षात घ्या, जिल्हा परिषद स्तरावरती जिल्हा निवड मंडळ परीक्षा घेणार आहे। आणि 2013 मध्ये याची परीक्षा झाली होती, ती ही जिल्हा निवड मंडळानेच घेतली होती। त्याची प्रश्नपत्रिका कशी होती तेही तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्या अगोदर ग्रामसेवकसाठी नेमका सिलेबस काय असतो, सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात ते प्रश्नपत्रिका दाखवून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर पहा या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी म्हणजेच या ठिकाणी 3 वर्षे वगैरे त्याचं कंत्राटी असतं, त्यानंतर तुम्हाला परमनंट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेसिसवरती घेतलं जातं। त्याच्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही। या ठिकाणी कंत्राटी जरी अशा पद्धतीने लिहून आलं जाहिरातीमध्ये तरी नक्की अप्लाय करा। तर पहा याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 5 टॉपिक असतील तुम्हाला, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता, अनुमानात्मक चाचणी आणि तांत्रिक प्रश्न। ग्रामसेवकला 40 मार्काचे तांत्रिक प्रश्न तुम्हाला विचारले जातात। नेमके ते प्रश्न कशावरती असतात तेही तुम्हाला मी सांगणार आहे। तुम्ही या ठिकाणी इंग्रजीचा अभ्यास करत असाल, त्यानंतर मराठीचा अभ्यास करत असाल, व्याकरणाचा, सामान्य ज्ञानचा करत असाल, परंतु या तांत्रिक प्रश्नांचं नेमके कशावरती आधारित प्रश्न येतात ते माहिती आपण बघूयात। तर पदवीच्या बेसवरती हे प्रश्न येतात। एकूण 100 प्रश्न, 200 मार्काची प्रश्नपत्रिका असते, निगेटिव्ह मार्किंग असत नाही, 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला ग्रामसेवकसाठी असतो। ठीक आहे, तर आता विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न जे असतात, जसं की इंग्रजी व्याकरण इंग्रजीमध्ये येतं, बाकी सर्व प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये तुम्हाला विचारले जातात। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, मराठी आणि इंग्रजी दोन्हीही पद्धतीचे प्रश्न असतील। त्याच्यानंतर आता पुढे जर बघितलं आपण, जिल्हा परिषद अकोला यांची विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक परीक्षा 9 जून 2013 रोजी जिल्हा निवड मंडळातर्फे घेण्यात आली होती। त्याच्यामध्ये काय प्रश्न आहेत, जसं की आता हे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत, या ठिकाणी मी तुम्हाला हे मराठी व्याकरणाचे सांगणार नाही, तुम्ही पाहू शकता। फक्त तांत्रिक प्रश्न नेमके कसे येतात, जसं की पहा या ठिकाणी 41 नंबरचा प्रश्न होता, एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो, ग्रामपंचायत कोण जाहीर करतो, तर विभागीय आयुक्त हे ग्रामपंचायत जाहीर करत असतात एखाद्या गावासाठी। तर अशा पद्धतीचे तांत्रिक प्रश्न असतात ग्रामपंचायत लेवलचे। जसं की ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला, तर महात्मा गांधी यांनी केला। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत। आता त्याच्यानंतर पहा खालीलपैकी कोणते खत हे नैसर्गिक आहे, तर कंपोस्ट खत हे नैसर्गिक आहे, युरिया, सल्फेट, नायट्रेट हे सर्व प्रश्न आहेत। आता हे कृषीविषयी का प्रश्न विचारलेत, तर ग्रामसेवकचं कामच आपल्याला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण ग्रामीण भागामध्ये काम असतं, कृषी रिलेटेड असेल, शेतीविषयीची कामं असतील किंवा ग्रामपंचायतमधील शेतकऱ्यांची कामं असतील, अशी सर्व कामं असतात। तर त्याविषयी थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे। जसं की ग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्वज्ञ मित्र अशी संज्ञा कोणाला दिलेली आहे, जसं की गट विकास अधिकारी, तलाठी, स्वयंसेवी संस्थाचे अध्यक्ष, ग्रामसेवक। तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक। ग्राम पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्वज्ञ मित्र म्हणून त्यांना ओळखलं जातं। तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। जसं की ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमधून मिळून बनते, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न पहा, पूर्ण प्रश्न आहेत याच्यावरती। आता नेमका सिलेबस काय आहे, आता तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असतील अशा पद्धतीच्या मागच्या झालेल्या प्रश्न त्यांची उत्तरासहित, तर माझी नोकरी गुरु.in ही जी विद्यार्थी मित्रांनो वेबसाईट आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। पात्रतेविषयीचे, पगाराविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा चॅनलवरती पाहायला भेटतील। तर पहा सविस्तर अभ्यासक्रम आपण बघूयात। सर्वात अगोदर तांत्रिक प्रश्न कशावरती विचारले जातात, नेमके कुठले कुठले टॉपिक्स असतात ते सांगतो मी तुम्हाला, त्यानंतर बाकीचं बघूयात।
तर हे सर्व ग्रामसेवकसाठी सांगतोय मी, लक्षात घ्या. कृषी रिलेटेड आणि तांत्रिक प्रश्न तुम्हाला ग्रामसेवकसाठी विचारले जातात. आता कृषीमधले कुठले कुठले प्रश्न तुम्हाला नेमके विचारले जातील, तर मृदा जल व्यवस्थापन, पशुसंवर्धन विषयी असतील किंवा दुग्ध व्यवसायाविषयीचे प्रश्न असतील, सहकारी पतपुरवठा सहकारी संस्था ज्या असतात त्याच्या रिलेटेड असतील, मत्स्य व्यवसाय रिलेटेड प्रश्न असतील, महाराष्ट्रामधील पिकांबद्दल प्रश्न असतील. सोपे प्रश्न असतात एकदम, तुम्हाला मी आत्ताच प्रश्नपत्रिका दाखवलेली आहे. फळे व भाजीपाला उत्पादन आणि त्याचे तंत्रज्ञान, उत्पादनामधली तंत्रज्ञान, जसं की सिंचनामधले विद्यार्थी मित्रांनो ते तंत्रज्ञान अवगत झालेले आहेत त्याबद्दल काही सोपे सोपे प्रश्न असतील. त्यानंतर कृषी संशोधन आणि त्याच्या संस्था, हे महत्त्वाचं आहे. कृषी अवजारे, कृषीमधील विविध अवजारे त्याबद्दल प्रश्न असतील. आणि तांत्रिक प्रश्न अजून ग्रामपंचायत रिलेटेड असतील, ग्रामसभे रिलेटेड असतील, किंवा विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायतपासून ते महसूलपर्यंत जेवढी पण यंत्रणा असती त्यातील महत्त्वाचे अधिकारी असतील, किंवा जसं आपण या ठिकाणी प्रश्न बघितलेले आहेत की ग्रामपंचायतमधील सभा, ग्रामपंचायत कोण स्थापन करतो, हे असे विविध प्रश्न आहेत. जसं की यशवंतराव पंचायत राज अभियान कशाशी संबंधित आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेचे जिल्हा परिषदेवर स्त्री प्रतिनिधीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, किती राखीव आहेत, अशा पद्धतीची एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या इतकी आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतात, हे एक टेक्निकल रिलेटेड क्वेश्चन आहेत थोडे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत, ग्रामविकास विभागासंबंधीही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यावेळेसचे या ठिकाणी हे ग्राममंत्री जे होते, ग्रामविकास मंत्री, त्यांची या ठिकाणी तुम्हाला 4 त्याचे उत्तराचे पॉईंट दिलेले आहेत. त्यानुसार आता सध्याचे ग्रामविकास मंत्री कोण आहेत त्याबद्दलही प्रश्न 100% येईल विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे ग्रामसेवक या पदासाठीचा अभ्यासक्रम असेल. झालं, तुम्हाला तांत्रिक प्रश्नांबद्दल माहिती दिली आहे. आता बाकी विद्यार्थी मित्रांनो जसं की मराठी आहे, मराठीमध्ये काय विचारलं जाईल, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शब्दांच्या जाती, प्रयोग, म्हणी, समास, समूहदर्शक शब्द, संधी, त्याच्यानंतर वचन असेल, अलंकार असेल, शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा, विभक्ती, वाक्यप्रचार, विरामचिन्हे असतील. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. जसं की विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिकेची सुरुवातच या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरणापासून होते. समानार्थी शब्द ओळखा, टिंबटिंब अनल हा शब्द जो आहे त्याला समानार्थी शब्द ओळखा, अग्नी. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द कृतज्ञला कुठला असेल तर कृतज्ञ. त्यानंतर शब्दसमूहातील योग्य शब्द ओळखा, जे टाळले जाऊ शकत नाही त्याच्यासाठी हे ठिकाणी हे त्यांनी पॉईंट दिलेले आहेत. तगाई या शब्दापासून टिंबटिंब शब्दसमूहात काय स्पष्ट होते, तर ही अशा पद्धतीचे मराठी व्याकरणापासून प्रश्नपत्रिकेची सुरुवात होते. त्यानंतर इंग्रजी व्याकरण असेल, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान असेल, आणि विद्यार्थी मित्रांनो गणित बुद्धिमत्ता असेल, आणि त्यानंतर तांत्रिक प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं मराठी व्याकरणाबद्दल. त्यानंतर इंग्रजी व्याकरणामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, स्पीच, कॉम्पोनंट्स, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, त्यानंतर टेन्स, त्याच्यानंतर फ्रेजेस आणि ॲडम्स, म्हणी वगैरे त्याबद्दल आहे, सेंटेन्सेस, त्यानंतर सिंगल वर्ड रिप्लेसमेंट, अशा पद्धतीचे इंग्रजी व्याकरण असेल. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला पंचायत राज हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचं अजून राज्यघटना असेल, चालू घडामोडी, ग्रामविकास विभागाविषयी काय असतील, किंवा ग्रामीण भागातील काय चालू घडामोडी आहेत, काय बदल झालेले आहेत, जसं की विद्यार्थी मित्रांनो कृषीमधील असतील किंवा पंचायत व्यवस्थेमधील असतील त्याबद्दलचे प्रश्न. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये हे सर्वांना माहीत असेल, हे अंकगणित आणि बुद्धिमत्तेबद्दल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे बेसिक प्रश्न तुम्हाला विचारले जातात. नफा तोटा, काळ, काम, एक, त्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, लसावी, मसावी आणि संख्या मालिका. त्यानंतर अक्षर मालिका, सांकेतिक शब्द, नातेसंबंध असतील, दिशा असेल, त्याचबरोबर रांगेतील क्रम असेल, अशा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारले जातात. तर एकंदरीत सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. याची संपूर्ण अभ्यासक्रमाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ग्रामसेवक पदासाठी. अजून या पदाविषयी तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका. त्याचबरोबर आरोग्य विभागातील जिल्हा परिषदेचे जे 5 संवर्ग आहेत त्या सर्व पदांसाठीचा एकच सिलेबस आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉमन सिलेबस सर्वांसाठी असेल, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता, अनुमानात्मक चाचणी. त्याच्यानंतर असेल सर्वांसाठी वेगवेगळा म्हणजे तांत्रिक प्रश्न. आरोग्य सेवक, आरोग्य सेविकासाठी तांत्रिक प्रश्न फक्त 10वीच्या बेसवरती विचारले जातात. ग्रामसेवकला तरी पदवीवरती विचारले जातात, परंतु हे पद जे आहे ते 10वी बेसवरतीच भरलं जात आहे.
सर्व प्रश्न याला 10वीच्या बेसवरती असतात. इंग्रजी मराठीमध्ये 100 प्रश्न, 200 गुण, निगेटिव्ह मार्किंग नाही, 90 मिनिटाचा वेळ यालाही असेल. तर आरोग्यसेवक पदाचा अभ्यासक्रम हे इंग्लिश, मराठी व्याकरण हे मी तुम्हाला आता सांगत नाही, सामान्य ज्ञानही सांगत नाही. याच्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे तांत्रिक प्रश्न, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या पदासाठी नेमके काय विचारले जातात, जसं की विद्यार्थी मित्रांनो जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिजीसेस, रोगाची सामान्य माहिती. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रोगाची सामान्य माहिती काय विचारली जाते, जसं की डासांपासून होणारे साथीचे आजार आणि जलजन्य रोग, ज्याला आपण इन्फेक्शन ट्रान्समिटेड बाय द बाईट ऑफ इन्फेक्टेड आर्थ्रोपोड स्पायसेस सच ॲज अ मॉस्किटोज, टिक्स, ट्रेमिनुंड बग्स, त्यानंतर सँडिफाईल्स आणि ब्लॅक फाईल्स अशा पद्धतीचे जे मॉस्किटोज वगैरे असतात त्याला आपण वेक्टर बॉर्न डिसीजेस असं म्हणतो. तर वेक्टर बॉर्न डिसीजेसचे जे प्रकार आहेत त्यांच्यापासून होणारे आजार कुठले आहेत आणि त्या आजारांबद्दल प्रतिबंध कसे केले जातात. डासापासून होणारे आजार आणि जलजन्य आजार हे ग्रामीण भागातील असतील किंवा शहरी भागामध्ये होणारे जास्तीत जास्त हे आजार असतात. जलजन्य आजार ग्रामीण भागामधील असतील किंवा शहरी भागांमधील असतील तर त्याच्यावरती आरोग्य सेवकांना काय करावं लागतं, जनजागृती करावी लागते प्रत्येक घरी घरी जाऊन. तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो काय आहेत, नेमकी रोगांबद्दल प्रतिबंध कसा करायचा, खबरदारी काय घ्यायची, नियंत्रण वेक्टर वेक्टर म्हणजेच डासांपासून वगैरे साथीचे आजार होणारे आणि जलजन्य रोग आहेत त्याबद्दल, किंवा सर्व डासांपासून होणारे रोग असतील किंवा जलजन्य रोग असतील त्यावरती पाळत ठेवण्याची क्षमता, देखरेख आणि प्रतिबंधात्मक उपाय अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जे असतात जनरल प्रश्न विचारले जातात. तर याच्या ज्या प्रश्नपत्रिका असतील किंवा तांत्रिक प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्याच्यावरती क्वाईज बनवलेले आहेत फ्रीमध्ये, तुम्ही ते सोडवू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचंही 4 टॉपिक जे आहेत ते बेसिक असतील, औषध निर्मात्यासाठी तेच असतील, त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक पदासाठीही तेच असतील. त्याचबरोबर बाकी जी पदं असतील ज्याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, आरोग्य पर्यवेक्षक आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स आहे, ह्या सर्वांसाठी काय असेल सेम असतील 4 कॉमन विषय, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी. त्याची जे प्रश्नपत्रिका असेल ते तुम्हाला प्रत्येकी 15-15 प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात आणि 40 प्रश्न तांत्रिक प्रश्नावरती विचारले जातात. तर याच्यामध्ये मात्र प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता यांना तांत्रिक प्रश्न जे आहेत ते फक्त इंग्रजीमध्येच विचारले जातात. तर याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय काय असेल, जसं की वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र, तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, दुग्धशाळा असतील, त्या मायक्रोबायोलॉजी असेल, टेक्नॉलॉजी जी आहे विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजी असेल किंवा फूड डेअरीमधली असेल किंवा मेडिकल मायक्रोबायोलॉजीमधली असेल, याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ जो आहे त्याला टेलिमेंट रिलेटेड किंवा मलेरिया आणि फ्लेरिया अशा पद्धतीचे जेवढे आजार होतात जे लॅबोरेटरीमध्ये त्याची ऑपरेटिंग केलं जातं त्या डिसेसमध्ये लॅबोरेटरीबद्दल जे प्रश्न आहेत, जसं तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा अभ्यास केलेला आहे, एखादा DMLT कोर्स केलेला आहे किंवा DMLT कोर्स त्याला लागतच नाही, जसं की तुमचं BSc झालेलं आहे, BScमध्ये तुम्ही जो अभ्यास केला आहे ना, फिजिक्समध्ये असेल किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये असेल, ह्या सर्वांचा BSc जे तुमचा मेन सब्जेक्ट आहे याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 5 मेन सब्जेक्ट आहेत, त्यामधून तुमचं BSc झालं असेल तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. जसंच औषध निर्माता पदासाठी तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तेच प्रश्न तुम्हाला तांत्रिक प्रश्नामध्ये विचारले जातात. तर या सर्व प्रश्नपत्रिकांचे त्याचबरोबर प्रश्नांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. यांची पात्रता वगैरे पाहण्यासाठीही तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यानंतर आता महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो, एक ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय करतील, त्यांच्यासाठी मात्र तांत्रिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नसतात, लक्षात घ्या. याच्यासाठी फक्त 4च टॉपिक्स असतील तुम्हाला, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता, अनुमानात्मक चाचणी. 25 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, 100 प्रश्न, 200 मार्काला, निगेटिव्ह मार्किंग नाही, 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला असेल. इंग्रजी, मराठी आणि इंग्रजी मराठीमध्येच प्रश्न असतील, फक्त इंग्रजीमध्ये असेल, बाकी सर्व मराठी, इंग्रजी आणि इंग्रजीमध्ये, म्हणजे तुम्हाला दोन्ही टाईपचे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला जो प्रश्न मराठीमध्ये वाचायचा तो मराठीमध्ये वाचू शकता, इंग्रजीमध्येही वाचू शकता आणि त्याचं उत्तर देऊ शकता. तर हे अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी झालं. तांत्रिक प्रश्न या पदासाठी नसतात. त्याच्यानंतर वरिष्ठ कनिष्ठ सहाय्यक म्हणजेच लिपिक हे जे पद आहे दोन्ही पदांसाठी एकच सिलेबस आहे वरिष्ठ कनिष्ठसाठी. याच्यामध्ये पहा, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यकमध्ये देखील तुम्हाला तांत्रिक प्रश्न लिपिकसाठी नसतात.
टायपिंगची ही याला गरज नसते, टायपिंग टेस्ट ही होत नाही याची लक्षात घ्या. फक्त तुमचं ग्रॅज्युएशनवरती तुम्ही अप्लाय करता. त्याच्यामध्येही 25-25 प्रश्न प्रत्येक टॉपिकला असतात. इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता, अनुमानात्मक चाचणी यासाठी निगेटिव्ह मार्किंग वगैरे यालाही नसते. त्याचबरोबर याला विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक प्रश्नही नसतात. त्यानंतर विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारीची विद्यार्थी मित्रांनो 2 पदं या ठिकाणी असतात, जसं की कृषीमधलं आणि दुसरं असतं ते पंचायतमधलं. तर आता विद्यार्थी मित्रांनो कृषीमधलं जे पद आहे विस्तार अधिकारीचं त्याला तांत्रिक प्रश्न मात्र या ठिकाणी असतात. कृषी रिलेटेड प्रश्न असणार या ठिकाणी. ठीक आहे, 40 प्रश्न त्याला तांत्रिक प्रश्न असतात कृषीसाठी. आणि जो पंचायतमधला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला तांत्रिक प्रश्न नसतात. त्याला देखील सेम या ठिकाणी इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, तर्कक्षमता, अनुमानात्मक चाचणी यावरूनच प्रश्न विचारले जातात. कारण की हे पद जे आहे ते फक्त पदवीवरती भरलं जातं, एनी पदवीवरती. ठीक आहे, 90 मिनिटाचा ह्यालाही वेळ आहे, निगेटिव्ह मार्किंग ह्यालाही असणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व जुन्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी www.माझीनोकरीगुरू.in वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. यांची पात्रता, पगार, व्हिडिओच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहेत. अजून तुमचे काय प्रश्न असतील इतर पदांबद्दल तर नक्की विचारा. सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.